जात येईल काय करते पदारात पडलं दोडलं हातून त्याला गोड नको नको आणली काय करते दुसरी आता आता तुम्ही कुठं जाते दोघं सोडून? भांडत आहे तुम्हाला काय वाटत की नाही सोडून जाता येई ना आता म्हातारं झालंय जा सोडून आता कुठं जाते तरी सोडून. हा डोंगऱ्या डोंगऱ्यांना आणि त्यांना तरी कोण सांभाळेल स्वागत आहे तुमचं नेक्स्ट पार्टमध्ये. तर मागच्या ब्लॉगमधलं काय होतं एंड की जनाची छत्री कोणी नेली, जनाची छत्री नेली तिच्या आत्याबाईने. आत्याबाई म्हणजे कोण आता तुम्ही सांगा कमेंट करून कोण असेल तिची आत्याबाई. सो त्याच्यानंतर ना म्हणजे तोपर्यंत तिथं आम्ही बोलत होतो आणि मग तिथपासूनच मी कंटिन्यू करते. सो बघा आता पुढचा पार्ट. पाकिस्तान शिवकात तिला काय करायचे तिला इथे मस्त कळते ते त्याला ऐकून काय करायचे पण आपल्याला समजत नाही ते काय नाद नाही त्याला छंद लागतो उरकून आवरून त्याच्यात काय करायचं याच्यात काय करायचं मग कळत काय आता काय कळत लाकडा आता काय नाही कळत काय आला बाय माग लागता आता लाकडं सुद्धा नाही डायरेक्ट बटन बटन नाही नेती इथली इथं लाकडा अजून नाही आपल्याकडे बटन. शरीर मध्ये आला असं ना आता मला वाटतं नाही नाही ते नाही आलं मठाने इकडं पण ते इथं लाकडं लाकडं मला काय कळत तिथं दुसरं दगाड कळून घ्या करतात बघा ते. पण ते त्याच्यापासून बघू नाही समजलं पाहिजे काय तिथं दगडावानी बसायचं घे ना दाजीकडून पैसे. आणि बोंबलं सुटायचं आणि यायचं घरी मोरल्याने विचारलं काय होतं कसं झालं आता येईना सांगता समजून काय आलं जायचं तिथं बसायचं माकडावानी माकड तरी बरं हा लोक लांबून लांबून येतात ते त्यांच्या डोक्यात घुसलेले 10,000 रुपये ना 50 रुपये लागते आपल्या डोक्यातच नाही घुसलं शिंदे मामा आणि यंत्रा खायचे आता ऊन लागत गरम झाले आता कुठं शिंदे मामा तुला तर चवातलं गरम होते जाय ना ताईचा फोन घेऊन जा. काय करा त्याला देऊन यायचा का? पैसे त्या फोन मध्ये मला वाटलं ताडीचा फणा आणि शिंदे मामा शिंदे मामा दे शिंदे मामा दे म्हणायचं आईस्क्रीम नाही शिंदे मामाच पाहिजे मला हा हा यो फोन घे आणि शिंदे मामाच दे 5 एक नाही 5 दे मला हा आणि तर ते आता फोन दिल्यावर दाजीचा फोन घ्या जाऊ दे आता अरे आता जाऊ द्या आता खायचं काय बघू ना ते भाजीपाल्याचे पैसे आल्यावर बघू ना. तेच म्हणते शिंदे मामा खायचा आहे पिशी काय भाजीपाल्याची आयला म्हणलं पोळ्या खायला आले हा भाजीपाल्याची मग काय त्याच्यावर ठरवू काय करायचं. कोंबडी काय झाली ना तुम्ही ते ते अग ते आपल्याकडून पोळ्या फिळ्या नाही तुम्हाला मिळायच्या ते तसलं हे खा कारण खान खान जा आज नको उद्या आज नाही पण तुला उद्या यायला लागेल बाबा यायचीच म्हणा मग उद्या काय लिहायचे. कंपनीचं कर हा. होय. आता बघ आणि कर आणि तिथं झाल्यावर जरा न्या राहुल महिना 2 महिने राग बीक सोडून द्यायचं कोणी काय बोललं ते पचून घ्यायचं नाही पण आपलं आपण काम केलं कोणी असं शांत मला राहायचं धरून हाणीन तर आई आपलं काय आपण काम म्हणते? केलं कोणी नाही बोलायचं ताकद नाही फक्त आपण कोणाच्या नाही गाड्या तिथली तिथं बेगवायच्या मला देईल ते. देन देन ये पटकन बाळ म्हणते लय गरम वाहन औषध संध्याकाळी येईन इकडे घरी ती चार्जिंगची गाडी घेऊन जायला येईन कानावरला. बघू ते. हा आता जाऊन दे आधी बघून येऊन दे मग काय दाखवायला न्यायचं त्याला पैसे दे ग माय भीक लागली अरे आई पैसे दे ना लय भीक लागली मला लय गरम होते आठवड्यात कोणाला नाही. उठ जा बाकीचे जाण मारायला लागले चालला परत पुढच्या आठवड्यात आणि हा काम करतोय हा. काम झालं का मग आले मग लागत आहे हात बाकी माणसाचा हात तडकेन लागत हो तो खाली खाल्लाय का कधी हा खाल्लाय कधी मस्त खाल्ला असेल. हा विचार तिला बरं मला नाही आणलं होय. तुला कसं काय माहिती? हा बरं तेवढं तरी चांगलं आहे बघ. मग हा आणलं तुला कधीच नाही हाणला अण्णा तुला बघ. कसं काय माहिती हात लागत आहे म्हणून आपण बाकी माणसं तडकेन लागत बायांच्या पेक्षा माझ्या हाताने गुदगुल्या होय. विचारलं तर यायला. चाकू धरून मांडणं चालली होती म्हणतोय कवा दुपारी. घरी काय मला आवाज येऊन बोलावलाय उठवायला. बाय बाय मग तर लयच वाढली. माझ्या मना ते पिशे दे बाकी काहीतरी कापायचं असं ना नाही नाही विचार ना काय चाललं ते. आणि मग तिथे मोठे पिशे तू पाड्या क्लिप बाळाने घेतली होती, मला दाखवायची नव्हती पण बघा माझं ऑपरेशन झालेलं आहे. केवढे मोठे गुडघ्याला बीळ आहेत माझ्या. सो म्हणून मी तुम्हाला दाखवली. सो इथं जणांनी आईस्क्रीम आणली होती आणि मग इथं आम्ही आईस्क्रीम खाल्ली आहे. मला 50ची नोट सापडली 50ची आणि इकडं चल. 50 सापड 50 बरं माय का ते आपण 25-25 घेऊ
आम्ही तो घेतो 25. दूध काय आणलं? दूध आणायला गेली ती. 42चं दूध घेतलं 50 रुपये सापडलं. बरं, येताना सापडलं का जाताना आता सापडलं? अशी आरडे का ते- हा. घरी कोणीच नाही. मरुदे आपली कामाई झाली आजची. जाऊ दे, मग आता ठेवून दे. आपलं तर राहून दे. पाहिजे. आई ते बघ कशी करते बघ बघ. टोच पण भेटन. आम्ही गेल्यावर या सांगा नाही रे यांच्या घरी. आहा. मी जाईन पाहिजे का बाबा. यांच्या कोणा काय येतं कोण आपल्या काय येतं तरी. आणि आपल्याला कोण हा ते तर आपण आहेच उद्या पण आहे एकमेकीला पण सांगते रे आणून चाललं. नको बोल, काय राहायचं रंग. चालतं. गाठ घ्यायची मी तर कशीच नाही यायची. मी तर मग तशी नाही यायची मी. हो ते आता तू नाही ते- हा ते तरी जाता येता येते. मी तशी येत होते आधी. व्हिडिओ नव्हते काढत ना तेव्हा येत येत होते होती ना. आलाय का तिला होती आमची आठवण. पण आता लय आता जास्त येते आता जरा जास्त येते एवढंच आहे की नाही का. हा, गाडी झाली तिची हा. नाही तर तुला आणायला लागती मग. मग मी काय मला तर कोणी आणीत नव्हतं तेव्हा पहिलं. आता माझी गाडी घेतल्यामुळे मी जास्त यायला लागले. नाही तुमच्याकडे गं, नाही बाळा आणीत होतं, तर वैद्य कधीच सांगितलं. नाही आले. हा का आणलं बा आणि काय नाही. आणलं. मग उचलू उचलू कटाळला का ग असं बोला आता मग. अगं कधीतरी कायम असं कायम थोडी आणत होता. मग आज म्हणत होते ना जाऊ आपण दोघं गाडीवर. मग काय दिलं म्हणलं पेट्रोल टाक फक्त गाडी. मग आता तो आला ना स्वतःच्या पेट्रोलने. आता कोण टाकलं त्याला नाही टाकून दे पण त्याला वाटलं मग तिला न्यायची म्हणल्यावर तेवढं का पण. काय झालं असं का टाकलं. पोरांचं कसं असतं चला अण्णांचं चहाचं बघला असं तसंच असतं बाई पोरांचं काय करते. दे एक पिशवी सांग. अरे मी आहे म्हणून तायडे मी नुसतं काय विकून खाल्ले असते मी. कोणी उचलली नसती मला कोणी नाही उचलली. इकून खाल्ली असती म्हणते मला कोणी. तुला कोणी तुला विचारलं इकायचं इकून नसतं नको पण नको इकलं नसतं पण का गं? नाही? घराच्या बाहेर पडून काय गेलं गोड असतं खाते. तुला. हं. खा तू. उचलून गाडी आणत होता नेत होता वली मग नेतोय की अजून नेतोय. मग ए, काय तायडीची घेऊन बसली आहे गाडी पैसे देतो बायकोला. मग बरोबर आहे. कसलं पैसे घेते सगळ्याचा पैसा घेतोय. कोण टाका येतं का हा? इकडे चल ग. हा मग गाडीला पेट्रोल लागत नाही का मग गाडीला स्वतःला हिंडायला लागतं ना. मग काय? पैसे घेतो मग काय हा, त्याला आणायला लागेल शिकली. ते केवढ्याला आहे काय नाही तर मागच असं ना. त्याची 40 झाली. तुमचं ते तेलाचं कॅन संपलं. हं. लय तेल खाताय तुम्ही. मला आहे ना तू आल्यावर मस्त तुला घेऊन जायचं होतं बाजारा नाही पण मी आज नकोच म्हणते पुढं मरून दे. आज हो हे चांगला नाही का दिवस. गण लागले आज. पण अजून लागायला उशीर होता. म्हणून मी म्हणलं नकोच आज कुठंच नाही नाही तर तू आल्या म्हणले चल बाळा बाजारात जाऊ ते पैसे बघायचे होते आल्याला. मग आपण गेलो नसतो का. इकडे चल शिक्रापूरला बाजारात स्वस्त भेटेल तुला. उद्या जाऊन द्या आता. इकडं कुठं इकडे ह्या वाटेला तर जाऊच वाटत नाही शिकली रोज म्हणते आज्याला जाऊ इकडे हा या अन्नाला जाऊ नको देऊ मठाना रोज म्हणते रोज. आणि अण्णा खरंच रोज एक तरी दिवसातून 2 दिवसातून जातच होतं पण ते सुद्धा अजून नाही गेलं तिकडं. काय लोक दिवस बोकांडी येतात म्हणलं काय हे? आता बाय सुद्धा सांगत होती येतात ना बोकांडी चालतात तो गाडीवाला. मग दोघांची समोरच्याची मोठी गाडी होती म्हणून. माणसं जमली मग गर्दी झाली येणारा जाणारा गाडी झाली होय. हा मग 4 व्हीलर त्याच्या मागे लगेच 4 व्हीलर होती ना. मग ती लागली हॉर्न वाजवायला. मोरून येणारी कोणती गाडी होती. मोठीच होती आणि इकडून जाणारी मोठीच होती. हायवा नाही दुसरीच होती. अच्छा मग अशाच गाड्या होत्या ना बा? हम्म. आणि मागून गर्दी ज्या झाल्या त्या 2 व्हीलर 4 व्हीलर बारकाल्या कारी यांच्या झाल्या. आधी ती दोघं बराच वेळ काहीतरी बोलत भांडत होती. पण लय रस्ते जाम व्हायला लागल्या. मग त्यांनी केली सुरू इकडच्यानी आला निघून. शिक्रापूरला चल सुपर बाजार बाजार ह्याच्यात मॉल त्यामुळे ना मी तुला म्हणलेच नाही. पाल्याची पिशवी जी की आम्ही देत असतो त्यांना दर रविवारी म्हणजे बाजार वगैरे झालं ना आमचं तुम्हाला तर माहिती आम्ही बाजार करतो. सो बाजार झाल्यावर उरलेला भाजीपाला वगैरे आम्ही सगळं आण काहीतरी सांग लवकर आता. काही आण तुला जे आवडत. आणि मग काय काही आण तुला जे आवडत. खालच्या दुकानात जा. म्हणजे मसाला बघा कुठे जाणार आहे. खालच्या दुकानात. हा? आणि बसायला आणायचं ना अजून एक. एकच आणलाय. जास्त करायचं म्हणलं जास्त ना. तुमचं खायचं यायचे अजून 4 आठवड्यात तुम्हाला कळालं नाही का आधी आपलं बिस्किट काय आणायचं ते आणून जायचं. तर ठुईनात काय त्यांचं खरं आहे यार.
खरंच त्यांचं काही नाही खरं. घ्या, चहा घ्या. या 3 प्रकारचं 3 पुढं आणून ठेवलं घरात कालच. काय बिस्किटाचं. अजून एक फोडलं नाही. मोठाला पुढं आणलं काय रे. डायरेक्ट मोठाला आणलं बघ बाळ. हे न करू प्रत्येक वेळेस मीच आणले तेव्हा तुम्हाला घरात खायला काही तुमच्या काय क्रीम रोल मीच आणतोय. आता तुझा चहा कसा होते? तिला काय अडूसला तिच्या आणि चहा पावडर टाकली येऊ बाळ कसं कसं यायचे ते मला तर दिसत आहे ना. थोडीच टाकली मी. तो झालं बाई म्हातारी झाली तू मला चष्मा लागलाय. दे की मग चहा. गलास कुठे? नाही पडत नाही त्याच्यात. तिथली बस एवढा अरे तो नाही का साय टाकली का काय पण काढून टाकायचं. तुम्ही साय टाकली बोल. काय म्हणलं बघा, पनीर. बाई थोडा दिलाय हा हा बस झालं मला थोडाच. मला वैसा. घे घे. लय नाही चहा प्यावं बाई. खा. ते नको ते ओरिओ घे. बस. हाताला दुधात साय गेली दुधात वाहनाचं साय. हे लागलंय वास. म्हणलं आज काय लागत. बस का तुला देऊ थोडा. बस बस. देऊ का माहितला थोडा. किती तास घेते आली पण घरी. आणायचं का? 1 hour later. हे आहे आमची कोथमीर. तू कापली? ते मशीन बारीक करून. आणि हा आहे आमचा मसाला. आणि इकडं पनीर आणि वाटाणा. आणि इकडं टोमॅटोची गिरवी. आणि इकडं आई लावते दिवा. पेटी दे नाही तर लाव. कर इकडं. तिथले नीट धर त्याच्याकडे नको बघू खाली सांडल. हा गुळ. त्या तिकडे माग काडीची पेटी आहे ना तर मागं. थांब. तुमचं बदल सांडाव सांड दोघीच्या मध्ये. ती मुक्ता येईन एक त्याच्यात पाय देऊन जाईल. ती बेसन एकदा नाव सांडावलं होतं. कोणी? माहितीवर आता पुरण तुला तेच. हा. आणि आपल्याकडून किती बऱ्या झाला ते नाही सांग. आणि इकडे आमचं कालवणाला पाणी गर्दी उकळत. झाल्यावर नाही दिसत. आणि ही आहे आमची स्वयंपाकाची मालकीण. दिसते का मी? हा. आचारी म्हणतात आचारी. तिथे लावून येते म्हणली मी तिथं लावली ना. मग काय तिथं धर. तेलात बुटावल्या पोळा. तुलाच खायला देते. आखी होतून माहिती एवढी मोठी पुरी तेवढी आखी वाटणार तुम्ही. बरं वाटलं तर मी तिखट. निर पुचट काय वाट लागेल. हा ना. आईला तिखट खायची सवय झाली वाटतं. हे आहे आमचं. मोकार असं पांढरं पांढरं दिसत आहे. हा. धुराने. बघ इथं एक आचारी लाठीतोय आणि इथं एक भाजीतोय. भाजायचं चालेल लाटायचं उरकान आता. बघा आमची चपाती. चपात्या मस्त. आणि अन्न तिकडे जांभळ्या त्याच्यात खातो. अण्णा तिथे जांभळ्या. बाईला अण्णा पाहत आहे म्हणून. आई आता लाटाया नाही आवरत. आई आता दमली. आता शिक 2च लाटल्यात. लाटत नाही मला कचा कचा. 3च लय लाटले. पातळ करीत नाही मला पीठ. लय पातळ करायचं. मग लय लाटत असते हातानं. पीठ आहे ना. हा. तिथे कळलं पाहिजे ना पीठ मारताना. त्याला काय एवढी ताकद लागते. लाटायचं ते पातळ मिरचायचं ते जरा. आई इकडे. या पनीर. आता काय बोलू नका नुसतं आपलं मके मके काढा. एकमेकाला शर्या काहीतरी हाना बिना काहीतरी. या आमची पनीर आणि चपाती खायला गरमा करा. संडासात जायला बरा भर. आम्ही मोकळच आहे. पाणी भरायला. पाणी आल्यावर नको नको म्हणती. मी नाही म्हणत. ते आधी ते पळतच सुटत. हा. मला काम असतं सकाळची नाही तर मी मस्त पाणी भरीन. मला मस्त आवडतं भरायचं. याच्यात आहे आमची पनीरची भाजी.
ए बडबड कर. पाण्याचा टाइम आणि त्यांचा उठायचा दुखायला लागली डोक्याने काय करते बडबड काय नाही डोक्यात दुखाते कालचं उपवासाने भूक लागली का? मस्त लागली खिरडाव्या तशीच असेल. घे एखादं नाव चल पटकन. हा सोयाबीन मोकळी दुपारा खायला खीर तुला निघाल्या. द्या चपाती द्या. चल द्या. दुपारी खायचं तर खाल्ली नाही. आचारी निर्गुळचट आचार्याने कशी चपाती टाकली बघा आता. करायचं काय हिसाब मिरची काहीतरी हे करायची. लाईट लावायची मस्त लाईट. राजाला दे आमचं पनीर बघा या खायला पनीर घे तिकडे कसं लागते. झालं का चांगलं पनीर? पनीर नाही पनीर. मग झालं सुंदर झालं का सुंदर? मी पण काढतो. झालं का चांगलं? नको काढू आता तू गाईवान. इतक्या वेळ नाही सुचलं तुला ना, आता मी पण काढते. त्या पाण्यात टाक दर व्हिडिओ जाते काय करते पदारात पडलं द्वाडं हातून त्याला गोड नको एक नको नंबर. नको नको आणली काय करते दुसरी आता आता तुम्ही कुठं जाते दोघं बाळा पाहिजे. तुम्हाला काय वाटत की नाही. सोडून जाता येई ना आता म्हातारं झालंय जा सोडून. आता कुठं जाते तरी सोडून. हा डंगऱ्या डोंगऱ्यांना आणि त्यांना तरी कोण सांभाळेल. आणि तुला कोण सांभाळीन. मी पुढे गावातल्या काळ्या कुत्रीवाणी खाऊन येईल. आज याला बघ आधी नाही आता ते पाणी म्हटलं का बाई किती मोठी मरून दे काय वर्ष राहिली ती हा लय मोठी लय. मला सांगायचं आहे की मी मध्ये बोलत नाही आहे आणि म्हणजे मी एवढी मोठी असून मध्ये बोलत नाही त्यांच्या दोघांच्या. तू का मध्ये बोलते असं तो जणीला सांगत होता. सो आय होप तुम्हाला हा आतापर्यंतचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ नक्की शेअर करत जा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सांगा चॅनल सबस्क्राईब करायला आणि असंच प्रेम देत राहा आणि भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये म्हणजे सकाळी. बाय.